स्टँडर्ड 6 मध्ये आपण 5th चॅप्टर पाहत आहोत डेसिमल फ्रॅक्शन. या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे जे ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशन विषयी आपण काय केली थोडक्यात माहिती घेतली. आता आपल्याला फोर्थ ऑपरेशन जे आहे आपलं डिव्हिजन, त्या डिव्हिजन विषयी काय करायचं आपल्याला माहिती घ्यायची आहे. मग बघा आता याच्यामध्ये डेसिमल फ्रॅक्शनचं आपल्याला काय करायचं, डिव्हिजन करायचं आहे. साधं सोपं काय करता येईल बघा, लक्ष द्या. म्हणजे दोन पद्धती 6.2 डिवायडेड बाय 2 असं म्हणलं बरं. 6.2 डिवायडेड बाय 2. मग काय करायचं, हे 6.2 आहे त्याला आपण फ्रॅक्शन मध्ये घ्यायचं. म्हणजे 62/10 बरं. 62/10 केलं म्हणजे 6.2 चं कन्वर्शन आपण कशामध्ये घ्यायचं, सिंपल फ्रॅक्शन मध्ये. सिंपल फ्रॅक्शन झाला 62/10 म्हणजेच काय केलं लक्षात आलं तुम्हाला, हा जो पॉइंट आहे तो डेसिमल पॉइंट आपण काय केलं या काढून टाकला. एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून इथे 10 झालं. हे डिवायडेशन आहे, त्या डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजेच 1/2 त्याचं कन्वर्शन. आणि या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 62 किती झाली, हे 20 आणि 62/20 म्हणजेच काय झालं, हे याचं रिड्यूस फॉर्म केला आपण की जरा 30/10 आणि 3.1 त्याचं परत 3. आणि जर साधा आपलं एकदम डायरेक्ट जर विचार केला आपण तर बघा लक्षात द्या, 2 ला काय करायचं, 6 ला डिवाइड करायचं. 2 3 जा 6. हे पॉइंटला पॉइंट द्यायचा आणि 2 1 जा 2. बरं. हे सोपं राहतं आपल्याला की डायरेक्ट काय करायचं, आपण साधा सोपा जसा भागाकार करतो त्यानुसार भागाकार करायचा. किंवा म्हटल्यास या ठिकाणी 6.2 डिवायडेड बाय 2 असं घ्यायचं. 6 3 जा 6 2 3 जा 6 पॉइंटला पॉइंट आणि 3 1 जा 3. बरं. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी डिवायडेशन करायचं. काही अडचणी याच्यामध्ये बघा. त्यानंतर पुढचं बघा लक्षात घ्या काय दिलं आपल्याला, कॅरी आउट प्रॅक्टिस सेट 70. कॅरी आउट याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 70. प्रॅक्टिस सेट 17 घ्यायचा. कॅरी आउट द फर्स्ट एक क्वेश्चन आहे, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन. खालचे काय करायचं त्या ठिकाणी डिव्हिजन सॉल्व्ह करायचे. मग आपण पटकन करून टाकू. एकदम सोपे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये काय करायचं या ठिकाणी डिव्हिजन घ्यायचं. 4.8 डिवाइडेड बाय काय केलं या ठिकाणी 2. सेकंड नंबर 17.5 डिवाइडेड बाय 5. थर्ड नंबर 20.6 डिवाइडेड बाय 2. आणि 4 नंबर 32.5 डिवाइडेड बाय 25. बघा याचं डिवायडेशन आपण साध्या पद्धतीमध्ये काय बघा लक्षात घ्या. डायरेक्ट या पद्धतीमध्ये करू आपण की 48.2 डिवाइड बाय 2 याला डिवायडेशन मध्ये खाली घेऊन टाकलं आपण डिनॉमिनेटरला 2 येईल. आणि जसं आपण 48 डिवाइडेड बाय 2 त्या पद्धतीमध्ये त्याचं काय करायचं डिवायडेशन म्हणजे 4 2 2 जा 4 2 2 जा 4 4 ला डिवाइड करायचं. कशाने 2 ने डिवाइड करायचं. 2 2 जा 4 पॉइंटला हे पॉइंट द्यायचं आणि 2 4 जा 8 2 4 जा 8 म्हणजेच काय झालं बघा लक्षात घ्या 4.8 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2.4. एकदम सोप्या पद्धती. त्यानंतर 17.5 डिवाइडेड बाय 5. बरे डिवाइडेड बाय 5 ने डिवाइड करा. कोणाला 17 ला 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15. बरे 17 ला 5 ने डिवाइड केला 5 3 जा 15. किती राहिले शिल्लक 2 पॉइंट घेऊन टाकायचा. पुढचे 5 घ्यायचे म्हणजे 25 झालं आणि 5 5 जा 25. बरे 5 5 जा 25 म्हणजेच काय होईल या ठिकाणी 17.5 divided by 5 is equal to 3.5.
तर त्यानंतर थर्ड नंबर 20.6 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय झालं आता 20.6 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये 2 दिलं आणि मग या 2 ने याला डिवाइड करायचं 2 1 जा 2 2 0 0 आणि पॉइंट आणि 2 3 जा 6 10.6 म्हणजेच काय झालं बघा लक्षात घ्या 20.6 divided by 2 is equal to 10.6 आणि त्यानंतर 32.5 divided by 25 32 ला डिवाइड करणार 25 वन जा 25 किती राहिले याच्यामध्ये 7 पॉइंट दिलं 75 झाले 25 3 जा 75 म्हणजेच बघा लक्षात घ्या 32.5 divided by 25 is equal to 1.3 किती 1.3 असं आपल्याला काय करता येईल साध्या सोप्या पद्धतीमध्ये काय करायचं या ठिकाणी त्यांच्यामध्ये डिवायडेशन करायचं आहे काय एकदम साधा आपण जसं 206 डिवायडेड बाय 2 करतो 325 डिवायडेड बाय 25 करू 175 डिवायडेड बाय 5 त्या पद्धतीमध्ये इथं जरी त्यांचं भागाकार केला त्यांचं डिवायडेशन केलं आणि त्यानंतर पॉईंट दिला तरी आपल्याला चालतो काही अडचण नाही मग ह्याच्यावर आधारित काय केलं आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम दिली ती वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व सेकंड क्वेश्चन पहा लक्षात घ्या वर्ड प्रॉब्लेम काय दिलं बघा लक्षात घ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतं विचारलंय ते पाहायचंय काय विचारलंय मग तिथं क्रिया कोणती करायची ऑपरेशन कोणतं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर 4 किलोमीटर 800 मीटर long if trees are planted on both its sides at interval 9.6 meter how many trees were planted मला लक्षात घ्या की रोडची लांबी दिली आपल्याला काय रोडची लांबी या ठिकाणी रोडची लांबी दिली ती किती दिली आपल्याला बघा लक्षात घ्या 4 किलोमीटर 800 मीटर एवढी काय केली आपल्या ठिकाणी रोडची लांबी दिली लेंथ दिली if trees are planted on both sides of the दोन्ही साइडला काय केलं ट्रीज प्लांट आता काय करावं लागेल त्यांच्यामधला जे टाइम इंटरवल आहे तो टाइम इंटरवल किती दिला आपल्याला 9.6 बरोबर म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला काय करता येईल त्या ठिकाणी 9.6 न या ठिकाणी त्या 4 किलोमीटर 800 मीटरला काय करायचंय डिवाइड करायचं 4 किलोमीटर 800 मीटर मीन्स काय झालं 4800 मीटर पुरे 4800 मीटर लॉंग म्हणजे एवढी एवढ्या त्या रोडची काय केली लांबी आता त्यानंतर काय केलं की तर आपल्याला एका साइडला टाइम इंटरवल नंतर काय केलं झाड लावले किती मग आता काय करायचं 4800 नंबर ऑफ ट्रीज number of trees one side एका साइडला किती झाड होती तर त्या टाइम इंटरवलला त्याला काय करायचं डिवाइड करायचं 4800 डिवाइडेड बाय 9.6 काय केलं बघा लक्षात घ्या आता काय करावं लागेल तुम्हाला 9.6 ने डिवाइड करायचंय मग 9.6 ने डिवाइड करायचंय म्हणल्यानंतर बघा आता इथंच काय केलं याचं कन्व्हर्शन करून घेतलं 400
4800 डिवायडेड बाय 9.6 बघा डिवायडेड बाय 9.6 म्हणजे असं घेऊ आपण या 9.6 आपण काय करू इथं 96 डिवायडेड बाय 10 बरं 96 डिवायडेड बाय 10 केलं म्हणजे काय झालं बघा लक्षात घ्या यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि किती झाड होतील बघा लक्षात घ्या की यांना हे जर आपण बरं एक 9.6 ने डिवाइड केलं म्हटल्यानंतर हे बरं 9.6 म्हटल्यानंतर याला सॉरी डिवायडेशन होतं साइन कोणतं येईल आपलं डिवायडेशन कारण मग आता इथं काय करता येईल तुम्हाला आधी त्याचं आता डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागेल बरं डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या म्हणजे 96 बरं किती 96 आता लक्षात घे 9.6 घेतला आपण 9.6 आपण डेसिमल करून टाकला 96 पॉइंट अपॉन काय 10 झालं हे डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन मध्ये झालं आणि आता 48 1 जा 48 and 48 2 जा इधर 96 म्हणजेच हे झालं 1000 अपॉन 2 इज इक्वल टू 500 किती 500 लक्षात म्हणजे एका साइडला आपल्याला किती झाड लावता येतील 500 झाड therefore trees on both sides is equal to 500 into 2 is equal to बरोबर म्हणजे एका त्याची लेंथ घेतली ती मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतली ती मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर नंबर ऑफ ट्रीज ऑन बोथ साइड म्हणजे त्या जो टाइम इंटरवल आहे त्या टाइम इंटरवलनं त्याला काय करायचं डिवाइड करायचं त्याचं डिवायडेशन म्हणजे किती आलं 500 फक्त इथं लक्षात घ्या हे 9.6 आहे त्या 9.6 आपण काय केलं पॉइंट काढून टाकला 96 अपॉन 10 केलं 96 अपॉन 10 चं डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय केलं त्याचं या ठिकाणी 10 अपॉन 96 केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन हा करून या ठिकाणी त्याचं आन्सर आला आपलं 500 पण 500 हे काय ट्रीज ऑन काय वन साइड आपल्याला बोथ साइडला पाहिजे म्हणजेच काय करायचं त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं किती होते 1000 लक्षात त्यानंतर बघा लक्षात द्या प्रज्ञा एक्सरसाइजेस रेग्युलरली सेकंड क्वेश्चन सॉरी थर्ड को काय दिलं थर्ड पा प्रज्ञा exercises regularly by walking along a circular path जो आहे बरे त्याच्यावरती काय करते रेग्युलरली ती काय करते एक्सरसाइज करते कोणत्या प्रकारची वॉकिंगची चालायची if she walks a distance 3.825 किलोमीटर in 9 सेकंद 9 सेकंदामध्ये बरे तिने काय केलं या ठिकाणी ते डिस्टन्स कव्हर केलं सॉरी 9 राउंड मध्ये ऑफ द पाथ हाऊ मच डज सी वॉक इन 1 राउंड पहिलं म्हणजे काय करायचं अनेक काहून एकाची किंमत काढायची बरोबर प्रज्ञा वॉक राउंड प्रज्ञा walk how many kilometer 3.825 kilometer in 9 rounds बरे तर आपल्याला काय करायचंय एका राउंडचं आपल्याला काय करायचंय how much does she walk in 1 round therefore she walk in 1 round is equal to काय करणार आहे मग आता एकाच काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचं काय करायचं डिवायडेशन करायचं म्हणजे 3.825 ला काय करायचं 9 न आपल्याला काय करावं लागतं डिवाइड करावं लागतं
आणि त्यांचं जे डिवायडेशन आहे म्हणजे एका राऊंडमधलं आपल्याला काय डिस्टन्स मिळतं. बरं, मग आता डिवायडेशन करा. काय होईल बघा, लक्ष द्या. मग आता 3.825 डिवायडेड बाय 1/9 डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन 9 नंतर डिवाइड करा. 0 पॉईंट आता 3 ला डिवाइड करता येईल का आपल्याला? नाही करता येणार, म्हणून 0 ला डिवाइड केलं, पॉईंट देऊन टाकायचं. 38 झालं. 9 4 जा 9 1 जा 9 9 2 जा 18 9 3 जा 27 9 4 जा किती या ठिकाणी 36. हे 9 चौक किती झाले 36, किती झाले 2 झाले, किती झाले 22. बरोबर, म्हणजे 22 9 2 जा 18 राहिले 4 झाले 45 9 5 जा 45 0.2425 बरोबर. 0.425 हे त्याचं काय आन्सर म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला इथं 3825 डिवाइडेड बाय 9 द्यायचा. बरोबर आहे. आणि त्यांचं डिवायडेशन करायचं आधी पहिल्यांदा आपल्याला 0चा भाग लागेल 0 आणि मग नंतर हे 8 घेतल्यावरती 9 चौक 36 2 राहिले 2 घेतले 2 22 9 9 दुनी 18 4 राहिले 2 घेतले 5 9 5 45. बरोबर. या पद्धतीमध्ये त्यांचा काय झाला भागाकार आणि इथं पॉईंट मध्ये 0.425 या पद्धतीमध्ये त्याचा आन्सर होईल. म्हणजे आपल्याला काय लिहायचंय की CWAP in one round, therefore 0.425 meter CWAP in one round. एका राऊंड मध्ये काय होईल या पद्धती 0.425 मीटर एवढं काय या ठिकाणी डिस्टन्स कव्हर करू. तर त्यानंतर पाहू आपण या ठिकाणी शेवटचं एक्झाम्पल आपलं फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चर बॉट 0.25 क्विंटल ऑफ काय हिरडा मेडिसिनल प्लांट फॉर 9500 रुपीज. पुरे 0.25 क्विंटल एवढं काय हिरडा फॉर 9500 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ पर क्विंटल ऑफ हिरडा. एका क्विंटलची आपल्याला काय करायची किंमत काढायची. एका क्विंटलची काय करायची या ठिकाणी किंमत काढायची. मग ही जर किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी 9500 ला काय करायचं 0.25 काय करायचं या ठिकाणी डिवाइड करायचं. बरं, त्यांनी काय करायचं डिवाइड करायचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याची किंमत मिळून लक्षात घ्या. मग आता फोर नंबर कॉस्ट ऑफ काय हिरडा 0.25 क्विंटल is किंवा ₹9,500 is cost of हिरडा of 0.25 क्विंटल. बरे 0.25 क्विंटल ची काय त्या ठिकाणी कॉस्ट आहे 9500. बरे मग कॉस्ट ऑफ 1 क्विंटल एका क्विंटलची कॉस्ट विचार काय करणार तुम्हाला ती जी रेट आहे त्या रेटला त्या वेटनी काय डिवाइड करायची 0.25 म्हणजे 9500 डिवायडेड बाय आता 0.25 आहे याचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचं फ्रॅक्शन मध्ये म्हणजेच काय 25/100 आणि या डिवायडेशनचं मागच्या गणितामध्ये जसं आपण केलं तसं परत इथं काय करायचं मल्टिप्लिकेशन 100/25
पुरे 100/25 आणि मग 100/25 म्हणल्यानंतर त्याला काय करायचंय 9500 25 चौक 100 हो काय बघा किती 0 0 25 2 36 2 किती झाले 38,000 बरे 38,000 therefore cost of काय per quintal of हिरडा per quintal of is equal to 30,000 बरं किती 38,000 म्हणजे त्यांनी जेवढं आणलं किती रुपयाचं आणले त्याला काय करायचं त्याचं डिवायडेशन करायचं आणि डिवायडेशन केलं म्हणजे आपल्या या ठिकाणी काय होतं पूर्ण भागाकार केला की आपल्याला त्याचं क्विंटलमध्ये रूपांतर मिळून करायचं या पद्धतीमध्ये आपल्या इथं डेसिमल फ्रॅक्शनचं जे डिवायडेशन आहे ते डिवायडेशन काय होतं कम्प्लीट होऊन जातं आणि आपला जो चॅप्टर नंबर 5 तो काय होतं पूर्ण कम्प्लीट होऊन जातो यानंतर पुढील जे पिरियड आपलं राहील त्या पिरियडमध्ये आपल्याला बार ग्राफ घ्यायचे आणि या बार ग्राफमध्ये तुम्हाला आवश्यक आहे पण आपला जो ग्राफ पेपर असणं आवश्यक आहे तर ग्राफ पेपर आपण या ठिकाणी घेऊन ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण काय करू या ठिकाणी बार ग्राफ कसा काढायचा आहे तो काय करू शिकून देऊ